खूप वर्षांपूर्वी एक माणूस होता आणि तो मूर्ती बनवायला नुकताच शिकला होता. तो म्हणजे मूर्तिकारच होता आपण म्हणू शकतो. तो लेटेस्ट म्हणजे त्याने आताच शिक्षण घेतलं होतं मूर्ती कशी बनवायची. तर तो असंच जंगलामध्ये चालत होता. जंगलामध्ये चालताना त्याला एक दगड भेटला. त्या दगडाला त्याने त्याच्याकडे हत्यार वगैरे होते ते त्याने मारायला स्टार्ट केले आणि मूर्ती बनवायचं त्याने ट्राय केलं. कारण त्याला नवीन नवीन मूर्ती बनवायला ट्राय करायचं होतं म्हणून त्याने त्याच्यावर वार करायला स्टार्ट केलं. पण त्याच्यानंतर त्या दगडामधून आवाज आला की मला दुखतंय, नको करूस. नंतर तो त्या मूर्तिकाराने त्याला तिथे सोडला आणि तो पुढे गेला आणि त्याला अजून एक मोठा दगड भेटला. मग त्याने परत त्याच्यावर सुद्धा हत्याराने मारायला स्टार्ट केलं आणि मूर्ती बनवायला चालू केलं. पण त्यावेळेस तो दगड काहीच बोलला नाही. त्याने ते वार झेलले, सहन केले आणि नंतर त्या मूर्तिकाराने एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्याच्यापासून तयार केली. नंतर त्याने ती सुद्धा तिथे सोडली आणि पुढे गेला. त्याच्यानंतर त्याला एक गाव लागलं आणि त्या गावात नुकतंच एक मंदिर बनवलं होतं आणि त्या गावात त्यांना त्यासाठी एक मूर्ती हवी होती. तर त्यांनी त्या मूर्तिकाराने त्यांना एक सजेशन दिलं की मी आताच एक मूर्ती बनवून आलोय, तर तुम्ही इथून जा आणि ती मूर्ती घेऊन तिथे बसवा आणि त्याची पूजा वगैरे करा. मग ते गेले, ती मूर्ती आणली आणि बसवली. आता प्रश्न होता, नारळ फोडायला एक दगड हवा होता. मग तो त्यांना बोलला की अजून थोडं पुढे जा, अजून एक दगड भेटेल, तो पण आणा आणि त्याच्यावर तुम्ही नारळ फोडू शकता. मग खूप दिवसानंतर जेव्हा त्या मंदिरात कोणीच नव्हतं तेव्हा त्या दोन मूर्तीमध्ये आणि त्या नारळ ज्याच्यावर फोडलं जायचं त्या दगडामध्ये संवाद सुरू झाला की तो नारळ ज्याच्यावर फोडलं जायचं तो त्याला बोलला की तुझे तर किती मजे, तुला काय बोलतात त्याला, नैवेद्य वगैरे चढवला जातो, तुझी पूजा केली जाते, तुला इतकी इज्जत भेटते, पण माझ्यावर लोक येऊन नारळ फोडतात, मला किती दुःख होतं ते मी सांगू नाही शकत. मग तेव्हा त्याने इतकं सुंदर उत्तर दिलं की जेव्हा माझा वाईट काळ चालू होता तेव्हा मी ते सर्व सहन केलं. माझ्यावर त्याने इतके वार केले ते मी सहन केले आणि त्याच्यामधून मी निर्माण झालो आणि आता माझं भविष्य चांगलं आहे. पण तू काय केलंस, तू उलट केलंस, तू ते वार झेलले नाहीस आणि तू त्याला नकार दिला आणि म्हणून तू आता तिथे आणि मी मूर्ती म्हणून बसलोय. हॅलो एव्हरीवन, इट्स मी सोहम पाटील. मी 11वी शिकत आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज. आय एम फ्रॉम सायन्स फील्ड आणि तसेच मी या स्टेप बाय स्टेप क्लास 0 to Hero इन इंग्लिश अकॅडमीचा सुद्धा एक विद्यार्थी आहे. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही सुद्धा इंग्लिश कॉन्फिडंट कसं बनवू शकता. जनरली मी फक्त 3 पॉईंट सांगेन, ते सुद्धा पटापट, कारण मला सुद्धा त्याचा एक्सपिरियन्स आलाय. मी एक मराठी विद्यार्थी आहे. मी उल्हास विद्यालय या शाळेला बिलॉंग करतो आणि मी सुद्धा शिकलोय. तर तेच मी तुम्हाला सांगेल की जे स्टुडंट्स आहेत ते इंग्लिश कॉन्फिडंट कसे बनवू शकतात. सो फर्स्ट जी स्टेप येते ती असते त्यांना स्वतःवर डाऊटच असतो, त्यांना स्वतःवर हा विश्वास नसतो की ते इंग्लिश बोलू शकतात. ते फक्त याचाच विचार करतात की आजूबाजूचे काय बोलतील, ते फक्त याचाच विचार करतात की कोणी मला नाव ठेवेल, मी आता इंग्लिश बोलायचं ट्राय केलं, मला येत नाहीये, तर बाकीचे काय बोलतील. सो यस, वी शुड नॉट थिंक लाईक दिस. आपल्याला तसा विचार नाही केला पाहिजे. अँड वी शुड थिंक लाईक पॉझिटिव्हली. येस, वी कॅन डू दॅट अँड आय कॅन डू दिस अँड आय कॅन बिकम इंग्लिश कॉन्फिडंट लाईक अदर्स. Because they are also human being and we are also, so we can also become if they can become. So yes, that positive attitude is very important. If you have that, then you can become English confident as early as possible. And second problem and second tips I would like to give, that is confidence. Yes, some students doesn't have that confidence. Means most of the students don't have that confidence, and because of lack of that confidence, they lose like so many opportunities which were waiting for them. And yes, they lose that, and some students have that confidence, then they grab that and they become successful. They take that opportunity and they become successful. So yes, we should also take that, we should also have that confidence. Then how you can increase that confidence? Just one tip I would like to give here, how you can increase your confidence. So whatever happen in जे पण तुमच्या दिवसात काही झालं तर ते तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता आणि तो कुठेच पोस्ट करू नका. ना कोणत्या इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक कुठेच टाकू नका. फक्त तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवा आणि कंटिन्यू 21 दिवस हे फॉलो करा आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ आणि फर्स्ट दिवसाचा व्हिडिओ बघा. तुम्हाला जमीन आसमानचा फरक तुमच्या स्वतःमध्ये आढळेल, कारण तुम्ही 21 दिवस कंटिन्यू बोलताय. सो येस, यू विल गेट दॅट इम्प्रूव्हमेंट.
आणि फक्त या 2 टिप्स जर का तुम्ही फॉलो जरी केल्या तरी तुम्ही इंग्लिश कॉन्फिडंट बनू शकतात. आणि वेळेचं बंधन असल्यामुळे मला जावं लागतंय. मी पुन्हा वन लास्ट थॉट आय वुड लाइक टू शेअर विथ यू. हवाओं के भरोसे मत उड़, हवाओं के भरोसे मत उड़, चट्टानें तूफानों का भी रूह मोड़ देती है. अपने पंखों पर भरोसा रख, हवाओं के सहारे तो पतंगे उड़ा करती है.